आपण हा जो भाग आहे हा ठाकरेंचा गड समजला जातो. या गडामध्ये तुम्हाला असं वाटतं की हा अजूनही गड राहील? शेवटी ठाकरे ब्रँड संपेल असं वाटतं का? कारण शेवटी ठाकरे ब्रँड संपणार नाही ह्या नावावरती ते एकत्र आले. पहिली गोष्ट, कोणी कोणाला संपत नसतं. राजकारणामध्ये जय आणि पराजय होत असतो. त्यामुळे हा संपेल तो संपेल याच्यावर विश्वास ठेवणारा मी नाही. दुसरं मी पुन्हा सांगतो, ठाकरे ब्रँड एकच होता, आता ठाकरे ब्रँड नाही. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हा एकच ब्रँड होता, आता ब्रँड वगैरे काही नाही. त्यामुळे या निवडणुकीमध्ये आमची महायुती निवडून येईल आणि महायुतीचा महापूर आम्ही बसवू, हा मला पूर्ण विश्वास आहे. 3 पक्षाचं सरकार काही गडबड प्रॉब्लेम? काय नाही, नीट 2 पवार पण एकत्र येत आहेत, काही प्रॉब्लेम नाही. पवार ब्रँड पण एकत्र येतोय वगैरे काय? त्याने काही प्रॉब्लेम पुढे जाऊन काही आपण वाचायचं त्याच्यामध्ये? नाही वाचायचं काय? ते सगळे मोठे मोठे लोक आहेत, मी सामान्य माणूस आहे. माझा कुठलाही ब्रँड नाही, माझा कुठला बँड नाही. त्याच्यामुळे एवढंच सांगतो, लोकांनी आमचं काम बघितलेलं आहे. मी जे विजन मांडलं ते अस्तित्वात आणू शकतो हे मुंबईनी, पुण्याने, MMR रिजननी, नागपूरनी सगळ्यांनी पाहिलेलं आहे. सगळ्या महानगरांना माहिती आहे की जे जे बोलत होतो ते सगळं करून दाखवलेलं आहे. त्याच्यामुळे निश्चितपणे लोक आम्हाला मत देतील. मुख्यमंत्रीजी, तुम्ही आज आमच्या चावडीवरती म्हणजे आपणच इकडे आलो, तुम्ही आमची विनंतीला मान देऊन खरं तर इकडे आला, त्याच्याबद्दल तुमचे मनापासून आभार. धन्यवाद. आणि 16 तारखेनंतर पुन्हा भेटू. मला असं वाटतं अनेक गोष्टी होत राहतील. महाराष्ट्राचं राजकारण थंड होऊ देऊ नका, एवढी माझी तुम्हाला विनंती. आम्हाला जरा प्रश्न विचारायला संधी मिळेल. धन्यवाद. थँक्यू. चला, थँक्यू.